नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये। आज आपल्याला ॲसिड बेस अँड सॉल्ट याचं लेक्चर सेकंड बघायचं आहे। चला तर मग सुरू करूया। बघा, यामध्ये आयोनिक कंपाऊंड अँड रिकॅपिच्युलेशन, ओके, ह्यापासून आपल्याला आज पॉईंट स्टार्ट करायचा आहे। बघा काय दिलं आहे यामध्ये, द मॉलिक्यूल ऑफ अ आयोनिक कंपाऊंड has a two constituent, namely cation and anion. कॅटायनलाच नाव काय आपलं पॉझिटिव्ह आयन किंवा बेसिक रेडिकल, आयनलाच आपण म्हणतो निगेटिव्ह आयन किंवा ॲसिडिक रेडिकल। ओके, हे आपण पहिल्या प्रिव्हियसले जो चॅप्टर होता मेजरमेंट ऑफ मॅटर त्यामध्ये पण बघितलं आहे। ओके, नेक्स्ट बघा, देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन these आयन ॲज दे आर अपोजिटली चार्ज and that is called as ionic bond। बघा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट चार्ज, आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे काय करता, अट्रॅक्ट करता, बरोबर आहे। तर सिम्पली यालाच आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड असं म्हणतो। देन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज ऑन कॅटायन अँड वन निगेटिव्ह चार्ज ऑन अनायन मेक अ आयोनिक बॉन्ड, म्हणजे एक कॅटायनचा आणि एक ॲनायनचा आपण जर एलिमेंट जर कन्सिडर केला तर तो काय बनवतो, आयोनिक बॉन्ड बनवतो। ओके, नेक्स्ट बघा, व्हाईल स्टडिंग अ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी वी हॅव लर्न दॅट देर इज अ नॅचरल टेंडन्सी ऑफ एनी बॉडी टू चेंज फ्रॉम ॲन इलेक्ट्रिकल चार्ज स्टेट इंटू इलेक्ट्रिकल न्यूट्रल स्टेट। बघा, आपल्याला ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेस स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेस बघायची त्यामध्ये काय असतं की एक नैसर्गिक फिनॉमिना आहे की सिम्पली चार्ज काय करतो आपण, सिम्पली चार्ज स्टेट इंटू इलेक्ट्रिकल न्यूट्रल स्टेटमध्ये, म्हणजे ज्याच्याकडे चार्ज आहे त्याच्याकडून चार्ज विरहित भागाकडे आपण काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो। त्यामध्ये बघा काय दिलं आहे, वाय देन इट इज ॲन इलेक्ट्रिसिटी चार्ज आयन फॉर्म फ्रॉम ॲन इलेक्ट्रिकल बॅलन्स दॅट इज अ न्यूट्रल ॲटम। The explanation lies in the electronic configuration of an atom. Let us see once again how the sodium and chloride atom form a Na plus and Cl minus as a result of how a NaCl salt is formed. Figure 5.1 show how this takes place. बघा, पहिले मी डायग्राम एक्सप्लेन करून सांगतो। बघा, Na तुम्हाला जर बघितलं यामध्ये सोडियमचे 2 8 1 म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये काय एक इलेक्ट्रॉन आहे। हा काय करतोय, एक इलेक्ट्रॉन हा देऊन टाकतोय, बरोबर, कोणाला, तर हा देतोय क्लोरीनला, लक्षात घ्या। मग यांनी एक इलेक्ट्रॉन दिला म्हणजे इथं फक्त 2,8च राहणार, बरोबर, कारण एक इलेक्ट्रॉन काय केला यांनी देऊन टाकला, बरोबर। आता त्याच वेळेस क्लोरीनमध्ये बघा किती आहे, 2 8 7, या शेवटच्या याच्यामध्ये 7 आहे, पण ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन सोडियमचा एक काय करतो, क्लोरीनला देतो, त्यावेळेस हा काय होतो 2 8 8, म्हणजे समजतंय का की ज्यावेळेस सोडियमकडं एक इलेक्ट्रॉन जास्तीचा आहे तर तो इलेक्ट्रॉन तो काय करतो, क्लोरीनला देतो। हा ज्यावेळेस सोडियम म्हणजे Na हा ज्यावेळेस इलेक्ट्रॉन देतो म्हणून तो पॉझिटिव्ह असतो, आणि क्लोरीन ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन घेतो म्हणून तो काय असतो, निगेटिव्ह असतो। ठीक आहे, तर ह्या डायग्रामवरून आपल्याला तेच सांगतं आहे। तर बघा, यामध्ये दिलं आहे Na प्लस Cl म्हणून तुमचं बनतं काय, NaCl, बरोबर। नेक्स्ट बघा काय एक्सप्लेनेशन दिलं आहे, बघूया आपण आता। द आउटरमोस्ट shell of a sodium and chlorine atom is not a complete octet. बघा, however the outermost shell in the both the Na plus and Cl minus ion is a complete octet. बघा, यांचे शेवटचे ऑर्बिट हे कंप्लीट नसल्यामुळं ऑक्टेट म्हणजेच बघा सोडियम रेट किती होते, 2 8 1, याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये काय होतं, एक इलेक्ट्रॉन होता, बरोबर आहे, आणि क्लोरीनमध्ये काय होतं 2 8 आणि 7, याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा एक काय करेल, याला देऊन टाकल, म्हणजे हा काय असणार 2,8 होऊन जाईल, बरोबर, आणि नंतर हा काय होईल,
क्लोरीन 2 8 8 होईल, म्हणजे हे ऑक्टेट कंप्लीट होते ना, बरोबर. हे ऑक्टेट जर कंप्लीट झालं तरच ते काय होईल, स्टेबल होईल. म्हणून ॲन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ अ कंप्लीट ऑक्टेट इज इंडिकेटेड अ स्टेबल स्टेट. ज्यावेळेस त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होईल त्यावेळेसच ते स्टेबल स्टेट सांगते, बरोबर. फर्दर ॲन आयोनिक बॉन्ड इज अ फॉर्म बिटवीन अपोजिटली चार्ज Na प्लस अँड Cl मायनस आयन. देअरफोर ॲन आयोनिक कंपाऊंड NaCl हॅविंग अ व्हेरी हाय स्टेबिलिटी. ही स्टेबिलिटी का आली, कारण ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, डिसोसिएशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. डिसोसिएशन ऑफ आयोनिक कंपाऊंड काय सांगतं बघा. ऑन मिक्सिंग अ सबस्टन्सेस ॲज अ शोन इन हिअर, व्हॉट आर अ रिझल्टिंग मिक्सचर फॉर्म बाय मिक्सिंग द फॉलोइंग सबस्टन्सेस कॉल्ड. बघा महत्त्वाचं, वॉटर आणि सॉल्ट यांना आपण जर मिक्स केलं तर काय तुम्हाला रिझल्ट मिळतो, तर सॉल्ट सोल्युशन मिळणार. कारण पाण्यामध्ये काय विरघळणार आहे, आपलं सॉल्ट म्हणजे मीठ विरघळणार आहे. म्हणून हे कोणचं सोल्युशन झालं, तुमचं सॉल्ट सोल्युशन झालं, बरोबर. देन पुढं बघा, वॉटर अँड शुगर. ह्या ज्यावेळेस आपण मिक्स करू तर काय होईल, शुगर ही पाण्यामध्ये विरघळणार, म्हणजेच हे कोणचं होणार, शुगर सोल्युशन होणार, बरोबर. देन वॉटर अँड सँड जर म्हटलं आपण तर माती काही पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणार नाही, हे काय होणार तुमचं फक्त मिक्सचर. त्याचप्रमाणे फोर्थ काय, वॉटर अँड सॉडस्ट, हे पण काय होणार तुमचं मिक्सचर. नेक्स्ट बघा, ऑन डिझॉल्विंग इन अ वॉटर अँड आयोनिक कंपाऊंड फॉर्म अँड ॲक्वस सोल्युशन. इन द सॉलिड स्टेट द अपोजिटली चार्ज आयन इज अ आयोनिक कंपाऊंड आर सिटिंग साईड बाय साईड. ठीक आहे. सॉलिडमध्ये बघा काय असतं की तुमचे जे मॉलिक्युल्स असतात हे कसे असतात, जवळजवळ असतात, बरोबर. साईड बाय साईड म्हणजे हे जर जवळजवळ नसतील तर ते सॉलिड म्हणेल का आपण त्याला, नाही. हे पार्टिकल जवळजवळ असल्यामुळं काय होतं की ते आपण ज्यावेळेस त्याला पकडतो त्यावेळेस त्याला काय एक वजन वाटतं आपल्याला, बरोबर. सॉलिडमध्ये काय असतं, हे जे पार्टिकल्स असतात हे जवळजवळ असतात, बरोबर. पण त्याचप्रमाणे वेन ॲन आयोनिक कंपाऊंड बिईंग टू बी डिझॉल्व इन वॉटर, ज्यावेळेस ते पाण्यात विरघळतात, बरोबर, हे मॉलिक्यूल काय होता, एकमेकांपासून सेपरेट होता किंवा दूर दूर जाता. सेपरेट झाले म्हणजेच काय होईल, यांचं अंतर वाढेल, बरोबर. अँड देन त्यामुळंच हे काय होणार, पाण्यामध्ये विरघळणार, बरोबर. अँड दॅट इज टू से ॲन आयोनिक कंपाऊंड डिसोसिएटेड व्हाईल फॉर्मिंग अँड ॲक्वस सोल्युशन. ॲक्वस सोल्युशन बनवण्यासाठी काय होतं, हे आयोनिक कंपाऊंड डिसोसिएट होतं, म्हणजेच काय होता, एकमेकांपासून बाजूबाजूला जाता ॲक्वस सोल्युशन बनवण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, तुम्हाला याचंच एक एक्झाम्पल दिलेलं आहे. अँड इच ऑफ अ डिसोसिएटेड आयन्स इन द ॲक्वस सोल्युशन इज अ सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल. दिस स्टेट इज इंडिकेटेड बाय रायटिंग AQ. AQ म्हणजेच काय, तुमचं ॲक्वस सोल्युशन. ठीक आहे. देन मिनिंग इज ॲक्वस ऑन द राईट ऑफ द सिम्बॉल इज अ आयन. जसं आता आपण एक एक्झाम्पल बघितलं काय की सॉलिड्समध्ये कसे असतात, पार्टिकल हे क्लोज्ड असतात, बरोबर. आणि नंतर वॉटरमध्ये काय असतात, ते डिझॉल्व झाल्यानंतर ते सेपरेट होतं, म्हणजेच कसे असतात, दूर दूर जातात, बरोबर. तर हा फेनॉमिना आपल्याला ह्या डायग्राममध्ये काय करायचा, वापरायचा. तर कसा बघा, यामध्ये तुम्हाला सोडियम क्लोराईड घेतलं आहे बघा, बरोबर. सोडियम क्लोराईड आणि वॉटर ह्या सोडियम क्लोराईड सॉलिड हा काय केला आपण, पाण्यामध्ये टाकला, बरोबर. आता पाण्यामध्ये टाकला तर सोडियम म्हणजे Na हा डिझॉल्व होईल, वेगळा होईल, आणि Cl हा काय होईल, वेगळा होईल, बरोबर. म्हणजे हे जे सोल्युशन आहे सॉलिडचं हे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर हे काय होतं आहे, ॲक्वस सोल्युशन बनतं आहे ना, बरोबर. ॲक्वस सोल्युशन बनलं म्हणजे त्याच्यामध्ये काय बनतं, तुम्हाला Na प्लस मिळतं आणि Cl मायनस मिळतं. म्हणजे हे काय करतं आहे, NaCl हे जे कंबाईन फॉर्ममध्ये होतं ते याला काय करतं, सेपरेट करतं, Na प्लस आणि Cl मायनस. म्हणजे सेपरेशनचं काम कोण करतं आहे, दॅट इज वॉटर, बरोबर. आपण जे वरती शिकलो तेच इथे यांनी एक्सपेरिमेंटली सांगितले. म्हणून बघा ही इथं एक रिॲक्शन आहे NaCl
म्हणजे एस म्हणजेच काय, दॅट इज सॉलिड स्टेटमध्ये होतं, बरोबर. दे नंतर Na+Aq म्हणजेच तुम्हाला माहिती आहे काय, ॲक्वस दिलेलं आहे इथं, बरोबर. ॲक्वस म्हणजेच काय, पाण्याच्या फॉर्ममध्ये. आणि Cl- म्हणून ॲक्वस हे तुम्हाला काय होतं आहे, बनतं आहे. ठीक आहे. यामध्ये काही जास्त म्हणजे फक्त तुम्हाला ज्या वरचा जर पॉईंट समजला असेल तर फक्त तुम्हाला डायग्रामद्वारे हा समजवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अर्हिनेस थेरी ऑफ ॲसिड अँड बेसेस. बघा यामध्ये काय दिले, अ स्वीडिश सायंटिस्ट अर्हिनस पुट फोर्थ अ थेरी ऑफ ॲसिड अँड बेसेस in the year of 1887. This theory gives a definition of a acid base as follow. बघा स्वेदिश सायंटिस्ट होता अरिनस, यांनी ॲसिड बेस हे 1887बद्दल काय सांगितले, याच्या ॲसिड अँड बेसच्या डेफिनेशन सांगितले साध्या स्वरूपात. तर बघा ॲसिड म्हणजे काय, ॲसिड इज अ सबस्टन्सेस विच ऑन डिझॉल्विंग इन अ वॉटर गिव्ज राईज टू H+ आयन ॲज ओनली द कॅटायन. फॉर एक्झाम्पल बघा, ॲसिड हे अशा प्रकारचे सबस्टन्सेस असतात, बरोबर. ते काय होतं, पाण्यामध्ये विरघळतं आणि काय तयार करता, H+ आयन. प्लस म्हटलं म्हणून याला काय म्हटलं आपण, कॅटायन म्हटलं, बरोबर. तर एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला, HCl, H2SO4, H2CO3. तर याचा बघा रिॲक्शनमध्ये काय उपयोग होतो. HCl G म्हणजे तुमचा गॅस झाला, बरं. ठीक आहे. आता हा वाटरमध्ये आपण HCl गॅस, HCl जो आहे, बरोबर. तर याला काय करतो आहे आपण, पाण्यामध्ये विरघळतो आहे, बरोबर. तर यामध्ये तुमचा H+ बनतो आणि Cl- बनतो, H वेगळा आणि Cl वेगळा. ठीक आहे. आता H2SO4 हा L म्हणजे लिक्विडच्या फॉर्ममध्ये, बरोबर. याला काय करतो आपण, पाण्यामध्ये टाकतो आहे, तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर H+ बनतो आणि HSO4- बनतो. हे तुम्हाला रिॲक्शन समजतं आहे का. बघा यामध्ये तुम्हाला कळतं आहे की HClला काय केलं, Hमध्ये फोड झाली आणि एक Clमध्ये झाली फोड, बरोबर. पण त्याच वेळेस H2SO4ला आपण आयडेंटिफाय नाही करू शकत. H2 आहे बघा, याचा अर्थ काय, 2 हायड्रोजन आहे. मग एक हायड्रोजन कोणाला गेला, इथं गेला, आणि एक हायड्रोजन कुठे गेला, याला गेला, आणि SO4 जशाच तसा तुम्ही तिथे घेतला. समजतं आहे. म्हणजे H2ला काय केलं त्यांनी, H+ आणि H+ फोडलं, बरोबर. थर्डमध्ये बघा HSO4- ॲक्वस सोल्युशन आहे. तर बघा HSO4ला H+ हा सेपरेट केला आणि SO4- वेगळा केला, बरोबर. म्हणजे हे काय करताय, डिसोसिएट करताय, म्हणजे सेपरेट आउट करताय, बरोबर. नेक्स्ट बघा आता, यूज युअर ब्रेन पॉवर. यामध्ये बघा काय सांगितलं आहे त्यांनी, व्हॉट आर द नेम्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड, NH3, Na2O, CaO. आता हे तुम्ही ऑलरेडी पहिल्याच लेक्चरला बघितलेलं आहे, बरोबर. NH3 तुमचा अमोनिया होऊन जातो, बरोबर. याच्यामध्ये सोडियम ऑक्साईड, नंतर कॅल्शियम ऑक्साईड, बरोबर. देन सेकंड बघा, वेन अँड अबो कंपाऊंड आर मिक्स विथ द वॉटर दे कंबाईन विथ द वॉटर. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग द आयन फॉर्म बाय देअर कॉम्बिनेशन विथ द वॉटर. बघा आता हे जे वरचे कंपाऊंड आहे बघा, जर तुम्हाला NH3 घेतला, हा पाण्यामध्ये याची रिॲक्शन केली, बरोबर. तर तुम्हाला काय बनलं, NH4+ OH-. त्यानंतर काय सांगितलं तुम्हाला, Na2O घ्या, तो पाण्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, मिक्स करायचं. तर काय बनतं सांगायचं आहे, बरोबर. देन इनटू व्हिच टाईप विल यू क्लासिफाय अबो कंपाऊंड, ॲसिड, बेस और सॉल्ट. आता ॲसिड, बेस अँड सॉल्ट हे तर तुम्हाला ऑलरेडी या टेबलमध्ये जाता. यामध्ये एक रिॲक्शन दिलेली आहे, रिॲक्शन बघूया फर्स्ट आपण. NH3 गॅसेसमधला प्लस H2O, बरोबर. आता लक्ष द्या, ह्या NH3मध्ये काय केलं आहे बघा, इथं OH किंवा H2O आहे, बरोबर. हायड्रोजन किती झाले, 2 झाले. मग यांनी काय केला, हा जो एक हायड्रोजन आहे आतला, हा कोणाला दिला, NH3ला दिला. आता NH3ला जर दिला तर हा काय होईल, NH4 होईल ना, बरोबर. आणि नंतर राहतं काय, फक्त याच्याकडं आता OH किंवा H2O आहे, बरोबर. यातला मी आता एक H काढला, म्हणजेच काय राहणार आहे,
ओ एचच राहील ना फक्त. म्हणजे हा जो एच दिलेला आहे यातला एक, हा एक कोणाला दिला, NH4 झाला ना, NH3ला दिला म्हणजे NH4 झाला, बरोबर. आणि OH मायनस हा बाजूला पडला म्हणजे Na2O. ओके, याला कंबाईन कोणासोबत करायचं आहे, पाण्यासोबत, H2O, बरोबर. तर यामध्ये तुम्हाला काय मिळणार बघा, 2Na हे ॲक्वस होतं आणि दुसरं मिळतं काय, 2OH. ओके, तर हा 2OH. थर्डमध्ये बघा CaO प्लस H2O. आता यामध्ये काय मिळणार तुम्हाला, Ca प्लस, बरोबर, आणि 2OH मायनस. तुम्ही जर कन्सिडर केलं तर इथं पण OH आहे, इथं पण OH आहे, इथं पण OH आहे, बरोबर. तर हे सगळं काय आउटपुट देतं तुम्हाला, बेसच देतं. नेक्स्ट बघा, बेसबद्दल त्यांनी सांगितलं आहे, अ बेस इज अ सबस्टन्स विच ऑन डिझॉल्विंग इन अ वॉटर गिव्ज राईज टू OH मायनस आयन ओनली ॲनायन. बघा, बेस इज अ सबस्टन्स, बेस हा काय प्रकारे एक सबस्टन्स आहे, डिझॉल्विंग, आणि हा काय होतो, डिझॉल्व करतो वॉटरमध्ये, बरोबर. आणि त्यापासून काय म्हणतो, OH मायनस आयन. सो त्याला आपण काय म्हणतो, ॲनायन. ओके, देन बघा एक रिॲक्शन दिलेली आहे, NaOH. NaOHला काय केलं, पुन्हा त्यांनी सेपरेट केलं, एक Na प्लस आणि OH मायनस. ओके, देन CaOH2 हे काय सॉलिड आहे, याचं कॉम्बिनेशन बघा काय केलं, Ca वेगळा केला आणि OH वेगळा केला, बरोबर. म्हणजेच काय करणे, याला सेपरेट आउट करणे, कशाच्या फॉर्ममध्ये, बेसच्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट बघा, क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड अँड बेसेस, स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड, बेस अँड अल्कलीज. बघा, acid and bases are classified into strong and weak type on the basis of extent to which they dissociated in the aqueous solution. बघा, आता ॲसिड आणि बेसला दोन याच्या स्वरूपामध्ये काय केलं आहे, डिस्टिंग्विश केलं आहे, काय, स्ट्रॉंग आणि वीक. तर पहिले आपण ॲसिडबद्दल विचार करूया. स्ट्रॉंग ॲसिड काय, ऑन डिझॉल्विंग इन अ वॉटर अ स्ट्रॉंग ॲसिड डिसोसिएटेड almost completely and result is a aqueous solution contains mainly H plus ions and conserved acidic radical, for example HCl, HBr, HNO3 and H2SO4. बघा, फार महत्त्वाचं स्टेटमेंट इथं, स्ट्रॉंग ॲसिड असा प्रकार आहे काय, याच्यामध्ये जर विरघळलेल्या गोष्टी ह्या काय असतात, कम्प्लिटली विरघळतात, बरोबर. आणि रिझल्ट काय बनतो तुम्हाला, H प्लस आयन बनतो, बरोबर. आणि त्याला आपण काय म्हणतो, ॲसिडिक रेडिकल असं म्हणतो, बरोबर. देन आता त्याचं वीक ॲसिड काय म्हणतो बघा, ऑन डिझॉल्विंग इन अ वॉटर अ वीक ॲसिड डज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. याला अंडरलाईन करून ठेवा. यामध्ये बघा, स्ट्रॉंग ॲसिडमध्ये काय होतं, कम्प्लीट डिझॉल्व होतं, पण वीक ॲसिडमध्ये होतं का, नाही. ऑन रिझल्टिंग ॲक्वस सोल्युशन कंटेन्स H प्लस आयन अँड conserved acidic radical is a small proportion along with a large proportion of undissociated molecules of acid. याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण काय असतं, अनडिसोसिएटेड, म्हणजे जे न विरघळलेले पदार्थ, बरोबर. फॉर एक्झाम्पल H2CO3, CH3COOH, ॲसिटिक ॲसिड. ओके, तर दोघांचा महत्त्वाचा फरक काय, की ॲसिडमध्ये काय असतं, स्ट्रॉंग ॲसिडमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होता आणि वीक ॲसिडमध्ये की डिसोसिएट होत नाही, ठीक आहे. आता बघा, बेसबद्दल आपण विचार करूया. स्ट्रॉंग बेस काय म्हणतो बघा, ऑन डिझॉल्विंग इन अ वॉटर अ स्ट्रॉंग बेस डिसोसिएट्स almost completely and result is a aqueous solution contains OH minus ion, conserved a basic radical, for example NaOH, KOH, CaOH2, Na2O. बघा, बेसमध्ये काय होतं, पूर्ण ऑलमोस्ट कंप्लीट डिझॉल्व होतो पाण्यामध्ये, बरोबर. आणि काय तयार करतो, OH मायनस आयन तयार करतो, बरोबर. तेच आपण वीक बेसमध्ये बघूया. ऑन डिझॉल्विंग इन अ वॉटर अ वीक बेस डज नॉट डिसोसिएट. याच्यामध्ये हे पण विरघळतं का, नाही, म्हणजे वीकवाली विरघळतच नाही, बरोबर. अँड रिझल्टिंग ॲक्वस सोल्युशन कंटेन्स अ स्मॉल प्रोपोर्शन ऑफ OH आयन अँड द कन्झर्व्ड बेसिक रेडिकल अलॉंग अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल. म्हणजेच सांगायचं तात्पर्य एकच,
वीक बेस आणि वीक ॲसिड हे सारखेच आहे, फक्त यामध्ये H प्लस तयार करतं, यामध्ये OH मायनस तयार करतं. आणि या त्याचप्रमाणे तुमचं जो स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस जे आहे, ठीक आहे, हे दोन्ही सारखेच आहे. तर कसे, दोघांमध्ये H प्लस काय असतं, सेम असतं, आणि दोघांमध्ये काय होतं, दोन्ही विरघळतं, स्ट्रॉंग, ठीक आहे. नेक्स्ट बघा, अल्कलीज, द बेसेस विच आर हायली सॉल्युबल इन वॉटर, सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये पाण्यामध्ये विरघळत असेल तर त्याला आपण म्हणतो अल्कलीज. फॉर एक्झाम्पल NaOH, KOH, NH3. हिअर NaOH and KOH आर स्ट्रॉंग अल्कलीज. NH3 इज वीक अल्कली, म्हणजे NH3 हा वीक अल्कली लक्षात ठेवा. समजतंय? तर हे आपल्याला काय होतं, याचे सिम्पली एवढे टाईप्स हे पडतं आहे, बरोबर. तर हे लक्षात ठेवा आणि आजच्या जेवढ्या रिॲक्शन झालेल्या आहेत त्या व्यवस्थित प्रिपेअर करा, ठीक आहे. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.